मोदिनी काय जाणे तो परिमळ मोदिनी काय जाणे तो परिमळ
कुमोदिनी काया जाने तो परिमाण कुमोदिनी काया जाने तो परिमाण कुमोदिनी काया जाने तो तुझे खावे नहीं तुझे कैसे तुझे खावे नहीं तुझे I'm
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुर्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमा नमः। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी।
विठाला विठाला कुमुदिनी काय जाणे तो परिमळ कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे भ्रमर सकळ भोगीतसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाव तैसे तुझ ठावे नाही तुझे नाव आम्हीच ते प्रेम सोडा माते तृणबाळा दुधाची ते गोडी माते तृणबाळा दुधाची ते गोडी ज्यासी नाही जोडी त्यासी कामा तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगती विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी आपल्या बदलापूर नगरीमध्ये कात्रप गाव आणि या कात्रप गावामध्ये आजची ही कीर्तनाची सेवा काय निमित्ताने आहे आपल्याला माहित आहे की दरवर्षी या ठिकाणी आईच्या पुण्यतिथी निमित्त आणि सत्यनारायणाची महापूजा दरवर्षी कीर्तन होत असतं परंतु कोरोनाचा काळ गेला त्या दोन्ही वर्षामध्ये कार्यक्रम झाला नाही आणि आज पुन्हा या ठिकाणी आईच्या पुण्य स्मरणानिमित्त आणि सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी श्री व सौ भावना भानुदास शंकर भांडे बघा नावही पत्रिकेमध्ये सुंदर लिहिलंय श्री व सौ भावना भानुदास शंकर भांडे श्री व सौ दीपाली शरद शंकर भांडे गंगा भागीरथी मीराबाई शांताराम भांडे श्री व सौ कीर्ती विशाल शांताराम भांडे संपूर्ण भांडे परिवार या बंगल्याचं नावच साई धाम आहे आपल्याला एकच धाम माहिती वैकुंठ धाम म्हणजे स्मशानभूमी खरं बघायला गेलं कार्यक्रम हा दरवर्षी असतो आईचं तिसरं पुण्यस्मरण आहे आणि आपण या कात्रप गावामध्ये हा सत्संग कीर्तनाच्या माध्यमातून हरिपाठाच्या माध्यमातून आणि भजनाच्या माध्यमातून पाहतो सन्माननीय शरद शेठ भांडे हे कात्रप गावामध्ये त्यांचं ट्रॅव्हलचा उद्योग किंवा उद्योगपती म्हणून ओळखले जातं पण मी जेव्हा 12 वर्षापूर्वी मी या गावामध्ये राहायला आलो कात्रप गावामध्ये मी राहायला आलो तेव्हा ही मूर्ती मी डोळ्यांनी पाहिली वारकऱ्याचा कसा सन्मान करावा वारकऱ्याबद्दल यांच्या हृदयामध्ये किती जागा आहे ते मी काय सांगावं माय बापू डोळ्यांनी पाहता अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुम्ही बसलेली मंडळी सगळी परम पवित्र आहे 12 वर्ष या गावात राहायला आलो माझ्या नावाच्या पुढे या गावाचं नाव आहे माझा जन्म कुठेही झाला असेल महाराष्ट्रामध्ये ते मला माहिती नाही पण मी असं छातीवर हात ठेवून लोकांना सांगतो की बदलापूर लिहा आणि मध्ये कात्रप गाव लिहा कारण आता माझा जो शेवट आहे ना तो या गावात होणार आहे आपला जन्म कुठे झाला त्याला महत्व नाही आपला मृत्यू कुठे झाला आपली कर्मभूमीचा काळ जास्त असतो मायबापू जन्मभूमी शिक्षण 12 वर्ष 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष आहे की नाही लेख किती वर्ष राहते आपल्या घरामध्ये 17 वर्ष 18 वर्ष 20 वर्ष 21 वर्ष जसं लेकीला आपण इथून डोलीने उठवतो म्हणजे हळद लावल्यानंतर लेकीला आपण वाजत गाजत नेतो पण लेकीचं देहावसन झाल्यानंतर तिला माहेरी स्मशानात आणू नये एवढा मोठा दंडक आहे हा अभंग तुकोबारायांचा एवढा सुंदर आहे वेळ जरी कमी असला तरी माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नाथ महाराज यांनी अशा अनेक ओव्या अनेक अभंग लिहून ठेवले
आजचा अभंग आहे कुमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमार सकाळ भोगी तसे. तसं बघायला गेलं तर गल्ली आणि रहदारी 12 वर्षापूर्वी इथे एकही माणूस जाऊ शकत नव्हता. या वेळेला आम्ही घर घेतलं तेव्हा पाठीमागे काहीच नव्हतं. ताराबाई संकुल मध्ये पाठीमागे काहीच नव्हतं. आलो तेव्हा घरातल्या मॅडम म्हणाल्या कसं काय आपण इथं राहणार, इथं तर कोणी दिसत नाही. आणि आता एवढी जनता वाढली. कारण काय, कुमोदिनी काय जाणे तो परिमळ. आपल्याला संसार बघता बघता परमार्थ सुद्धा बघायचा आहे. विठाला आपल्याला इथे पहिला शब्द असा वापरतात तुकाराम महाराज, कुमुदिनी असा शब्द वापरतात. कुमुदिनी शब्द आहे. कीर्तनकाराने कीर्तन करावं कशासाठी, लोकांनी ऐकावं म्हणून का, तर नाही, आपल्याला आलेला अनुभव जगाला सांगावा, याला म्हणायचं कीर्तन. पण कीर्तन काही 1-2 दिवसाची 1-2 वर्षाची गोष्ट आहे का, नाही. आता 12 वर्षानंतर आता थोडस राईच्या दाण्याचे 10 तुकडे केले, त्याच्यातला एक भाग समजायला लागला. कुणाला काय हवं असतं, बसलेल्या महात्म्यांना कुणाला काय हवं असतं ते सगळ्यांना दिलं गेलं पाहिजे. विठाला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय सामान्य होते, तुकोबाराय श्रीमंत होते. कशाने श्रीमंत होते, इथे आम्हाला एक सुविचार सुचत नाही माय बाप. तुम्ही व्हॉट्सअप वापरणारे मंडळी आहात, तुम्ही युट्यूब चालवणारी मंडळी आहात, तुम्ही फेसबुक चालवणारी मंडळी आहात. आपल्या मोबाईल मध्ये 100, 150, 500 माणसांचा नंबर सेव्ह आहे. 500 माणसांचा नंबर सेव्ह आहे. त्याच्यातल्या 100 माणसांचं स्टेटस आपण पाहतो. स्टेटस तुकोबारायांचं कीर्तन काही जगावेगळं होतं. पण हल्ली आम्हाला समाजाच्या हृदयामध्ये हात घालावा लागतो. आधी समाजाला जे अनुभवाचं आहे ते आधी सांगायचं. विठाला व्हॉट्सअपचं स्टेटस आहे 100 जणांचं आहे, 50 जणांचं आहे. सगळ्यांचं बघायला तुम्हाला मला वेळ नाही. ज्यांना वेळ आहे ते बघतात. किती जणांनी पाहिलं त्याचाही हिशोब आहे. बरं 50 जणांनी स्टेटस ठेवलं, एखादी शिवी तरी त्या स्टेटस मध्ये होती का, एखादा वाईट तरी विषय त्याच्यामध्ये होता का, नाही. त्याच्यामध्ये काय होतं, सगळे सुविचार होता, सगळे चांगले विचार त्या स्टेटस मध्ये आहेत. आम्ही ठेवतो, आम्ही तुकोबारांचा अभंग ठेवतो. हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा. आम्ही माऊलींची ओवी ठेवतो. किंबहुना सोय जीव आत्मयासील आहे, किंबहुना सोय जीव आत्मयासील आहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीव आत्मयासील आहे असं जे होतं ना त्याला सुख म्हणतात. आम्ही 50 स्टेटस वाचले, 100 स्टेटस वाचले. बरं एखादा तरी सांगता येईल का आता लगेच. आज सकाळी 6ला कुणी पाहिले, कुणी 7ला पाहिले, कुणी 8ला पाहिले. विषय आपल्या अनुभवाचा आहे. बरं एखादा तरी आठवतो का, नाही आठवत. कालचा आठवतो का, नाही आठवत. आजचा पण आठवत नाही, कालचा पण आठवत नाही. पण तुकोबारांचे अभंग, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. अरे मन जाईल तिथं देव आहे, मन जाईल तिथं देव आहे. माणसाने जाईल तिथे कष्ट करावे, कर्म करावे. पहिला शब्द कुमुदिनी असा शब्द आहे. कुमुदिनी म्हणजे काय, फुलं, फुल. कुमुदिनी म्हणजे काय, फुल. आपल्याला गुलाबाचं फुल माहितीये. फुलांचा राजा कोण, शाळेतल्या मुलांना जर विचारलं फुलांचा राजा कोण, गुलाब. प्राण्यांचा राजा कोण, हा
लायन. प्राण्यांचा राजा, फुलांचा राजा, पक्ष्यांचा राजा. पक्ष्यांचा राजा मोर. पण इथे माऊली काही वेगळं सांगतात. हरिपाठ झाला की वारकरी मंडळी शेवटी एक अभंग म्हणते. कोणता अभंग म्हणते? मोगरा फुलला, मोगरा फुलला, साधू संत आहे ना गुलाबाला नाही मानत, चिकन चोपडं दिसणाऱ्याला पण मानत नाही. हे म्हणतात काय, ये नरा आत बघ जरा. हे आत बघणाऱ्याला बघताय साधू संत. आपली परिस्थिती तशी नाही. आपल्याला काय समजून घ्यायचं? फुल समजून घ्यायचं. आपल्याला काय समजून घ्यायचं? मोगरा समजून घ्यायचा. कष्ट तर सगळेजण करतात. पैसा कमवायला शिकवावं लागत नाही. पैसा कमवायला शिकवावं लागत नाही. एखाद्या बाळाला तुम्ही इंजिनियर केलं, शिकताना केवढे कष्ट. इंजिनियर म्हणून शिकताना केवढे कष्ट. पण ते इंजिनियरची डिग्री घेता घेता 3-4 वर्षामध्ये तो जे शिकतो ना ते त्याला कामात वापरायची गरज पडत नाही. हा इतिहास आहे. इंजिनिअरिंगच्या डिग्रीमध्ये जे शिकतो ना ते 3 वर्ष त्याच्यासाठी कष्टाचे असतात. मग तो विचार करतो, अरे मी तर 3 वर्ष जे शिकलो ते या सिव्हिल मध्ये मला काही बघायला नाही भेटलं. पण वायाही नाही गेलं. एकदा का डिग्री झाली का नोकरी मिळते. हे गाव सदन आहे. कात्रप गाव सदन आहे. नवे नवे संपूर्ण बदलापुरावर सत्ता करू शकतात असं हे गाव आहे. हे गाव नम्र आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रपणा एवढा आहे. हा 12 वर्षाचा अनुभव आहे बरं का. कसा अनुभव आहे? फुलासारखा अनुभव आहे. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. पण माऊली तुकोबाराय म्हणतात की हे कुमुदिनी नावाचं जे फुल आहे, म्हणजे जे फुलाला पर्यायी नाव आहे, ते फुलाचा जर विचार केला तर साधू संतांना कुठलं फुल आवडलं? मोगरेच. मोगरा फुलला मोगरा फुले वे चिताची बहरू कळी असिया. आणि मनाची मनी त्याचा शेला गुंफायला सांगितला. आता तो अभंग जर कीर्तनाला घेतला तर त्याची मजा काही वर आहे. पण आजचा विषय आपला आईचं पुण्य स्मरण आणि सत्यनारायणाची पूजा. कुमुदिनी म्हणजे फूल आहे. पुढे तुकोबाराय असं स्पष्टीकरण सांगतात की ते फूल आहे ना सुगंध देतं. सुगंध काय देतं? फूल सुगंध देतं. पण त्या फुलाला स्वतःला काही त्याचा उपयोग नाही. तुम्हाला माहिती आहे का अक्रोड? माहिती आहे तुम्हाला अक्रोड? माहिती आहे ना अक्रोड? अक्रोड जर आपण फोडला बघा बरं का, फुलाला सुगंधाचा काही उपयोग नाही. एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. अक्रोडचं जे फळ असतं की नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी आपल्याला डाळीमध्ये 4-5 दाणे असायची, अशी डाळ असायची. आज आम्ही अक्रोड खातो, आम्ही बदाम खातो, आम्ही काजू खातो, कारण आम्ही सदन आहोत. सांगायचं तात्पर्य हे अक्रोड नावाचं फळ आहे ना मायबापू, हे महाग आहे. हे काही स्वस्त नाही. तुम्ही म्हणाल काश्मीरला जाऊन आलो, तिथे आम्ही पाहिले अक्रोड स्वस्त होते. तुम्हाला चांगलं माहिती आहे, पूर्ण भारत फिरताय तुम्ही. अक्रोड जर पाहिला ना महाग आहे. मग का महाग आहे? कारण अक्रोडचं झाड लावल्यानंतर किती वर्षांनी त्याला अक्रोड येतं? किती वर्षांनी येतं माहिती आहे? 60 वर्षांनी अक्रोड येतं. लावणारा जिवंत राहतो का तोपर्यंत? 60 वर्षांनी त्याला अक्रोड येतं. लावणारा बाबा तोपर्यंत दातही तोंडात राहू शकत नाही खायला.
जसं अक्रोडचं झाड लावणाऱ्याला अक्रोड खायला मिळत नाही, मग कोण खातं? नातू खातो, पंतू खातो, मुलगा खातो, सून खाते, अहो संपूर्ण जग खातं. काहीच तात्पर्य, जो झाड लावतो त्याला फळ खायला मिळत नाही. अक्रोड तर 60 वर्षांनी येतो. पूर्वी आंब्याची झाडं एवढी होती 100-150 माणसं त्या झाडाखाली बसली तरी सावली देणार. आता पाऊस आला तर एखादा माणूस गाडी लावून त्या झाडाखाली उभा राहील. एवढी छोटी झाडे, माणसंही तेवढी मोठी होती. एक कानाच्या खाली लावली तर पोरगा सगळं काम दिवसभराचं एका करून टाकायचं. मुद्दाच असा आहे की तो सुगंध, तो परिमळ आहे ना, तो फुलाला मिळत नाही म्हणतात. मग तो कोण घेतो? तर भ्रमरच घेतो. कसा घेतो? संपूर्ण सगळ्याच घेतो म्हणतात. अभंगाचं पहिलं चरण. मुनी काय कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. काय जाणे? जाणू शकतच नाही, कारण त्याला तो परिमळ मिळतच नाही. मग कोणाला मिळतो? भ्रमर सकळ भोगीत असे. कोणाला मिळतो? भ्रमराला. भ्रमराला मिळतो. भ्रमराला, भुंग्याला मिळतो. माऊली ओवी खर्च करतात. का कमलकंद आणि दुर्धरी नांदणूक एकीचे घरी. परी परागुसी विधी भ्रमरीय राज कलुची उरे. ज्ञानेश्वर महाराज एक ओवी खर्च करतात, एक दृष्टांत सांगतात. चिखलामध्ये कमळ असतं, चिखलामध्ये कमळ असतं आणि त्या कमळाला सुद्धा सुगंध असतो. आणि चिखलामध्ये जसं कमळ असतं तसा बेडूक पण असतो, तसा बेडूक पण असतो. पण त्या बेडकाला काय आवडतं? त्या बेडकाला चिखल आवडतं. त्या बेडका का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकवीचे घरी. एकाच ठिकाणी नांदतात. कमल आणि चिखल एकाच ठिकाणी आहे, पण त्या बेडकाला सुद्धा सुगंध काय उमजत नाही. तसं महाराज म्हणतात, कुमोदिनी काय जाणे तो परिमळ. सर्वांगी सुवास उगलान राहे. सभोवती तरुवर चंदन करीतची जाय. चंदनाचा गुणधर्म काय आहे बघा ना. इथे आपण अगरबत्ती लावली किंवा इथे अत्तरचा फवारा मारला, त्याचा सुगंध सगळ्यांना येणार. आणि इथून 50 फुटावर 100 फुटावर एखादं जनावर मेलंय, त्याची दुर्गंधी ती पण सगळ्यांना येणार. पण जिथून निघते त्या वस्तूला येत नाही. इतकं सोपं आहे. प्रपंचामध्ये काही जाणवत नाही, सुगंधही जाणवत नाही आणि दुर्गंधही जाणत नाही. सकाळी
डबा घ्यायचा, जेवण करायचं, आपल्या कामाला आपल्या ऑफिस मध्ये जायचं, कोणाला त्याचा मोबाईल अटेंड करायचा. आपण मुंबईच्या उपनगरामध्ये राहणारी माणसं, एक दृष्टांत सांगतो, लक्ष द्या. लोकल ट्रेन मध्ये किती गर्दी असते जाणाऱ्याला माहिती, लोकल ट्रेन मध्ये किती गर्दी असते. कोणी बांद्रेला जातं, कोणी सांताक्रूजला जातं, कोणी नाला सोपारीला जातं ड्युटीला. दोघं जण ट्रेन मध्ये भेटले, ते एकमेकाला विचारतात, दोघं मित्र ना एकमेकाला विचारतात, काय रे बाबा तू कुठे राहतो? म्हणजे बदलापूरला राहतो. दुसऱ्याला विचारलं, तू कुठे राहतो? अरे मी वांगणीला राहतो. मी वांगणीला राहतो. तू घरून किती वाजता निघतो? म्हटलं मी 5 ला निघतो सकाळी आणि पोहोचतो कितीला? म्हणले 12 वाजता रात्री. अरे बाप रे बाप, म्हणजे तुझी ड्युटी लय लांब आहे. हो लय ड्युटी लांब आहे माझी. पोरं किती? म्हणले 2. तुला किती? 2. माणूस असो नाही तर ताई असो, पहिला प्रश्न तुम्ही काय करता, तुम्ही कुठे राहता आणि तुम्हाला पोरं किती, हे 3 प्रश्न ठरलेले आहेत. हा जो बदलापूरला राहणारा गडी होता, म्हणला सकाळी 5 ला निघतो, रात्री 12 ला पोहोचतो. म्हणजे पोरं केवढी? म्हणजे तू सांग, तू वांगणीवरून किती वाजता निघतो? म्हणले मी 6-7 ला निघालो, संध्याकाळी लवकर घरी जातो. म्हणजे तुला पोरं 2, म्हणजे तुझी पोरं केवढी? म्हणे माझा एक पोरगा एवढा आहे आणि एक पोरगा एवढा आहे. हा, कधी कधी कीर्तन पण पलटी मारावं लागतं बरं का. हा, आज ताकद नाही लागणार, कारण इथे 12 वर्षे इथलं पाणी पितलंय, ताकद लावायची गरज नाही. वांगणीवाला गडी म्हणतो माझा एक पोरगा एवढा आहे आणि एक पोरगा एवढा आहे. तो बदलापूरवाला काय म्हणतो माहितीये का? माझा एक पोरगा एवढा आहे आणि एक पोरगा एवढा आहे. अरे मी असा हात करून सांगतोय माझा एक पोरगा एवढा आहे, माझा एक पोरगा एवढा आहे, आणि